माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर आपल्याला आता हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। तर हे जे पैसे आहेत ते आपल्याला 19 ऑगस्ट 2024 रोजी सर्व माता भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर आपणाला या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती आहे की आपण जर अर्ज भरलेला असेल तर हे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि जर आपण यापूर्वी अर्ज भरलेला नसेल तर विनंती राहील की आपण आपला जो अर्ज आहे तो जवळील महाई सेवा केंद्रामध्ये किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे। आपल्याला हा जर अर्ज भरायचा असेल तर आपल्याला जी कागदपत्र आहेत, आपल्याला आधार कार्ड लागेल, आपल्याला या व्यतिरिक्त आपलं बँकेचं पासबुक लागेल, आपला पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि आपल्याला जन्माचा पुरावा आणि रहिवाशाचा पुरावा लागेल। आता जन्माचा जो पुरावा आहे या ठिकाणी आपण आपला आधार कार्डाच्या या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्र आहेत, आपल्याला जन्माचा दाखला लागेल। जर तो नसेल तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला लागेल। जर तो नसेल तर आपण त्या ठिकाणी डोमासाईल जोडू शकता। ते देखील नसेल तर आपल्याकडे 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड हवं। जर ते देखील नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी फक्त रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं जरी टाकलं तरी आपला अर्ज सादर होणार आहे। या व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्नाचा जो पुरावा आहे या ठिकाणी आपल्याला केशरी किंवा पिवळं जे रेशन कार्ड आहे ते लागणार आहे। जर ते रेशन कार्ड आपल्याकडे नसेल, म्हणजे शुभ्र जर रेशन कार्ड असेल तर आपल्याला आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तहसीलदार साहेब यांचा तो आपल्याला लागणार आहे। एवढी जी कागदपत्र आहेत आपल्याला लागणार आहेत। हमीपत्र जोडायचं आहे, त्यानंतर आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे। एखादी जर नवविवाहित मुलगी असेल, जर रेशन कार्डवरती त्यांचं नाव नसेल तर त्यांच्या पतीचं रेशन कार्ड जे आहे ते जोडायचं आहे। याबरोबर त्यांचा मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते जोडायचं आहे। दोन्ही कागदपत्र एकत्र स्कॅन करून आपल्याला उत्पन्नाच्या अहवालाच्या ठिकाणी आपल्याला जी कागदपत्र आहेत ती अपलोड करायची आहेत। तर एवढी कागदपत्र जोडून आपल्याला जो आपला अर्ज आहे तो शासन दरबारी सादर करायचा आहे। आपण तत्काळमध्ये हा जो अर्ज आहे तो भरावा, म्हणजे डायरेक्ट 3000 रुपये जे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होतील। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अशाच डेली अपडेटसाठी आपण आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता, डिजिटल अभिजित।